The residential quarters of Irrigation Department at Dhargar have reportedly fallen into a severe disrepair, with the abandoned structures now resembling a neglected site due to their deteriorated condition. Locals have expressed concern over the lack of upkeep of the government-owned property and urge authorities to take immediate action. There is also a growing demand to redevelop the site into a housing project for economically weaker sections, ensuring better use of unused land and buildings. नमस्कार. सध्या आम्ही धारगळ जे जलसिंचन खात्या अंतर्गत या ठिकाणी निवासी गाळे आहेत आणि काही निवासी गाळ्यामध्ये कर्मचारी वास्तव्य करतात, तर काही निवासी गाळे जर या ठिकाणी चित्र बघितलं तर भूत बंगला सुद्धा चांगला असेल, परंतु त्याही पलीकडे जात ही गाळ्यांची स्थिती खरं म्हणजे सरकारने याकडे का दुर्लक्ष केलं हा एक मोठा प्रश्न आहे. आजकाल सरकार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प यावेत, विकासात्मक प्रकल्प किंवा निवासी गाळे तयार व्हावेत, एखादा विकासात्मक प्रकल्प व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या जमीनदारांच्या जमिनी ना हरकत दाखल्यातून घेतात, काही प्रमाणात ॲक्वायर जमिनी करून सरकार आपल्या ताब्यात घेतो आणि त्या ठिकाणी असे प्रकल्प उभारत असतात. या ठिकाणी जो जलसिंचन खात्याचा परिसर आहे आणि या ठिकाणी अनेक जे गाळे आहेत त्या गाळ्याची स्थिती जर बघितली तर या ठिकाणी राहणं देखील मुश्किल झालेलं आहे. हे निवासी गाळे सध्या एखादे मद्य पीत करणारे किंवा दारू जुगार खेळणाऱ्यांचे अड्डे बनल्याचंही चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या सोयी नाहीत आणि दुर्लक्षित झालेला हा परिसर असल्यामुळे या निवासी गाळ्यांची स्थिती भयंकर दिसत आहे. सरकार वेगवेगळ्या माध्यमातून गरीब कुटुंबियांना आधार द्यावा म्हणून माझे घर ही योजना कार्यरत करत आहेत आणि ज्यांची घरे आहेत त्यांची अजून नावावर झालेली नाही, त्यांच्या खाजगी जमिनीमध्ये असतील, ती घरे नावावर झालेली नाहीत. परंतु या ठिकाणी सरकारने एखादा चांगला प्रकल्प जे निवासी गाळ्याचा वापर होत नाही त्याकडे जर रेजिडेन्सी कॉम्प्लेक्स आणला आणि ज्यांना खरोखरच घरे नाही अशा गरीब जनतेला घराची सोय किंवा माझा फ्लॅट ही योजना अंमलात आणून या ठिकाणी जर तशा प्रकारचे छोटे छोटे फ्लॅट उभारले आणि ते गरिबांना दिले तर सरकारचं कौतुक याही पलीकडे होईल आणि त्या नजरेतून सरकारने असे प्रयत्न करायला हवेत. जे निवासी गाळे उभारलेले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं, त्याला कोण जबाबदार आहे हा विषय गंभीर असला तरी आता तरी निदान सरकारने आणि जलसिंचन खात्याचे जे सुभाष शिरोडकर आहे यांनी लक्ष देऊन या ठिकाणी तशा प्रकारची सोय करावी आणि जर सरकारला शक्य नसेल तर एखाद्या खाजगी मग त्या ठिकाणी जे हाऊसिंग बोर्ड आहे, हाऊसिंग बोर्डकडे जर ही जागा दिली तर त्या ठिकाणी आमचे स्थानिक आमदार आणि ते हाऊसिंग बोर्डचे चेअरमॅन म्हणून जी आरोलकर आहेत ते प्रयत्न करून या ठिकाणी एक चांगला प्रकल्प उभारू शकतात. सरकारने त्या नजरेतून प्रयत्न करावे. जे जर निवासी गाळ्यांची देखरेख होत नसेल तर असे प्रकल्प उभारून काही होणार नाही. त्यामुळे एखादा लोकोपयोगी जर प्रकल्प उभारला आणि त्यात जर लोकांची सोय केली तर लोकांचे आशीर्वाद सरकारला मिळतील आणि सरकारने त्या नजरेतून काम करावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.